नातं जपण्याचं आणि जपलं जाण्याचं. आयुष्यात आपण अनेक नाती जोडतो. ती टिकवण्यासाठी, फुलवण्यासाठी आपण रक्ताचं पाणी करतो. कधी शब्दांनी, कधी कृतीने, तर कधी केवळ मौनाने आपण समोरच्या व्यक्तीला जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण या सगळ्यात आपण एक गोष्ट विसरतो. नाती ही वन वे नसतात. अशावेळी स्वतःला काही प्रश्न विचारायचे. प्रत्येक वेळी पुढाकार आपणच का घ्यायचा? समोरच्याच्या चुकांना आपणच का सावरून घ्यायचं? आपण सगळ्यांना जपतोय, पण आपल्याला कोण जपतंय? प्रत्येकाला आपणच जपलं पाहिजे हा अट्टहास कधीकधी आपल्याला मानसिकदृष्ट्या थकवून टाकतो. आपण काचेच्या वस्तूंसारखी नाती हातात धरून ठेवतो, पण ती धरताना आपल्याच हाताला जखमा होत असतील तर तिथे थांबणं गरजेचं असतं. महत्वाची गोष्ट, जी माणसं तुमची किंमत जाणतात ती तुम्हाला आपोआप जपतात. तिथे तुम्हाला प्रयत्न करावे लागत नाहीत, तिथे फक्त सहवास असतो. थोडक्यात इतकेच की ज्या नात्यात तुमची दखल घेतली जात नाही किंवा जिथे तुमच्या अस्तित्वाची किंमत शून्य आहे, अशा ठिकाणी स्वतःची ऊर्जा खर्च करणे थांबवा. स्वतःला जपायला शिका. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला जपायला लागता तेव्हाच तुम्हाला कळतं की खरं तर आपल्या आयुष्यात जपणारी माणसं किती कमी आणि महत्त्वाची आहेत.